एक आहे म्हणतात थंडी, दुसरी आहे म्हणतात उष्णता, तिसरी आहे म्हणतात अनियमित भोजन, अवेळी भोजन करणे. तसेच कफवृत्तीची सुद्धा 3 कारणे आहे म्हणतात. थंडी, उष्णता आणि खाण्यापाण्यातील दोष, 3 पैकी एखादे जरी बिघडले असते तर त्याला त्यामुळे वेदना होऊ लागतात. आपल्या खाण्यामध्ये, पाण्यामध्ये, कोणत्या गोष्टीच्या चालण्यामध्ये, एखाद्या जर आपण धावत गेलो तर आपला पाय लचकते, एखाद्या वेळेस आपण 10-12 ठिकाणचं पाणी पिलो तब्येतच बिघडते, एखाद्या वेळेस आपल्याला नसते कुठची जेवणाची सवय, मग आपण तेच जेवण केलं तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये बदल होते आणि वेदना होतात. या वेगवेगळ्या वेदना आपल्याला स्वतंत्र कारणामुळे होतात. ही वेदना आपल्याला आणून देते कोणी, तर ती जा म्हणते कोणी जेवण करून या, तर ती जा म्हणते कोणी या जा पाणी पिऊन ये, असं काही नाही. या आपल्या कारणामुळे सर्व होत असतात. महाराज याप्रमाणे कर्मफळामुळे होणारी दुःखे थोडी आहेत, परंतु अधिक दुःखे तर इतर कारणामुळे होणारी आहेत म्हणतात. हे तर थोडीशी दुःखे आहे, आणखी पण दुःखी कारणामुळे होणारी आहेत. तथापि मूर्ख लोक मात्र सर्व प्रकारच्या दुःखाची मुळे कर्मफळात आहेत म्हणतात. असे समजतात की कोणाचे कर्मफळ कशात आहे. भगवान बुद्धा वाचून किती सांगू शकत नाही म्हणतात. महाराज भगवान बुद्धांच्या पायात दगडाचा एक लहानसा अनिदार तुकडा लागून जी दुखापत झाली होती म्हणतात. म्हणजे ती वायू किंवा इत्यादी प्रकरणामुळे नाही झाली म्हणतात, तर ते स्वयोगवश बाह्य कारणामुळे झाली. तो वेळ होता म्हणतात भगवान बुद्धाला काहीतरी, भगवान बुद्धाला त्या वेळेला वेदना द्यायची होती, तर ते प्रकृतीनं बाह्य संयोग आला त्यांचा त्यावेळेला, म्हणून त्या संयोगामुळे बाह्य कारणामुळे त्यांना ती झाली म्हणतात. महाराज शेकडो हजारो वर्षापासून भगवान बुद्धाबद्दल देवदत्ताच्या मनात वैरत्व चालू राहिले होते. त्याच वैरामुळे देवदत्ताने एका पहाडाच्या उतारावरून खालच्या रस्त्याने चालत जात असलेल्या भगवान बुद्धांच्या डोक्यावर पडेल अशा शेताने फार मोठा गोटा फेकला, परंतु मध्येच 2 धोंडे आडवे आले आणि तो धोंडा त्यात अडकून राहिला. काय केलं देवदत्तानं, भगवान बुद्ध खालून चालले, त्यानं काय केलं, वरून तो दगड फेकला खूप मोठा. पण त्या दगडाचं काय झालं, इकडला एक दगड आला, तिकडला एक दगड आला, तो दगड त्याच्यात मधात अटकला, फसला, खाली भगवान बुद्धापर्यंत पोहोचला नाही. एवढेच की त्या धोंड्याची टक्कर होऊन त्यातील एक लहानसा तुकडा उचलून भगवान बुद्धाच्या पायात लागला. त्याच्यामधला एक कणवर उडला आणि तो भगवान बुद्धाच्या पायाला लागला. तो लागला म्हणून त्यांचं रक्त निघून आलं नव्हतं. महाराज यामुळे भगवान बुद्धाला जे दुःख झाले आहे ते एकतर त्यांच्या कृत्यामुळे किंवा दुसऱ्या कुणाच्या कृत्यामुळे झाले असावे, याशिवाय तिसरे कारण काही असू शकत नाही म्हणतात. जसे एखादे बीज उगवत नाही त्याचे कारण जमीन चांगली नाही आहे. म्हणजे आपण जर मुरमाच्या जमिनीमध्ये पेरतो म्हटलं तर मुरमाच्या जमिनीमध्ये पीक येणार नाही नसावी, भिजवत नाही, काही दोष असावा. तसेच अन्न पचन होत नाही, याचं कारण काय आहे. कोणाला जेवण धोकत नाही म्हणतात भगवान, तो अन्न पचत नाही, त्याचं कारण काय, पोटात काहीतरी दोष असते किंवा अतिभोजन असावे, हेच त्याचे कारण असू शकते म्हणतात. किंवा आपल्याला आवडलेलं भोजन जर नसलं तर आपण जेवण करू नाही शकत, आणि अति वेगाचं भोजन जसं पचन होण्याचं भोजन नसलं तर आपण करू नाही शकत, आणि पोटामध्ये काही गडबड असली तर आपण जेवण करू शकत नाही. म्हणून पोटात शक्य तत्वज्ञ महाराज भगवान बुद्धाला जे झालेले दुःख त्यांच्या कृत्यामुळे झाले किंवा दुसऱ्या कोणाच्या कृत्यामुळे झाले असावे, याशिवाय तिसरे कारण कोणतं असू शकत नाही. किंवा त्यांचं काहीतरी असेल भगवान बुद्धाचं, किंवा त्यांचं काहीतरी असेल, किंवा दुसऱ्यांचं काहीतरी असेल, म्हणून त्यांना तेवढी दुखापत झाली आणि तेवढं त्यांचं रक्त निघालं. महाराज भगवान बुद्धा त्यांच्या स्वतःच्या कर्मफळामुळे किंवा खाण्यापाण्याच्या दोषामुळे काही दुःख झालेले नाही. भगवान बुद्धाला
खाद्यापाद्यामध्ये म्हणजे खाद्य जे काही खात होते भगवान बुद्ध जे भिक्षापात्रामध्ये भेटलेलं ते खात होते, त्या जेवणामुळे भगवान बुद्धाला कोणतीही वेदना झाली नाही, कधीही त्यांचा दोष, त्यांना कधीही दुःख झालं नाही. हे खरे आहे की 6 कारणापैकी कोणत्या तरी एक कारणामुळे मध्ये मध्ये कधी शारीरिक पीडा होत असत. कधी कधी भगवान बुद्धाला शारीरिक पीडा होत होती, तथापि त्यामुळे भगवान बुद्धांच्या जीवनाचा अंत होईल इतकी शक्ती त्या मुळीच नव्हती. महाराज जर 4 महाभूतांपासून बनलेल्या या शारीरिक शरीराला थोडेफार सुख दुःख तर होतच असतात म्हणतात. भगवान काय म्हणतात किंवा मी स्वतः तुम्हाला सांगता म्हणतात किंवा आपण जे काही जन्माला आलो, आपल्या जन्मामध्ये जे काही आपण आलो घेऊन आलो म्हणतात जन्म, तर या 4 महाभूतापासून आपला जन्म होते. आप तेज वायू पृथ्वी अग्नी हे 4 महाभूत एकत्र झाले की माणसाचा जन्म उत्पन्न झाल्याच्या नंतर मग काय होते माहित आहे का, आणि त्याला थोडंफार दुःख सहन करावंच लागेल है ना, येणं हे शक्यच आहे म्हणतात. महाराज समजा एखादे लहान मातीचे ढेकूळ वर फेकले असतात, ते परत जमिनीवरच येऊन पडते. एक मातीचं ढेकूळ आपण गोळा बनवला ते वर फेकलं तर वर राहील का, खाली येणंच आहे त्याला. म्हणजे जमिनीने पूर्वी केलेल्या कृत्याने हे फळ आहे म्हणतात, म्हणून ते तिच्यावर दोऱ्याने येऊन आदळते असे समजावे है ना. नाही म्हणते जमिनीचे चांगले अगर वाईट कर्म ते काय असणार की ज्या योगाने तिला सुख भोगावी लागतात ते जमिनीच्या कर्मामुळे नव्हे तर दुसऱ्या कडून व फेकले गेल्यामुळे अशा तऱ्हेने ते येऊन पडते म्हणतात. महाराज बरोबर या उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धांना पृथ्वी समजावे, कोणत्याही कर्मफळा वाचून ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन न आदळते. तत्वज्ञ कोणत्याही कर्मफळा वाचून भगवान बुद्धांच्या पायावर तो दगडाचा तुकडा पडला असेच समजावे, असं समजावं नंतर. किंवा कोणतं तरी कर्म किंवा कोणती तरी बाधा आली होती म्हणूनच तो दगडाचा छोटासा तुकडा त्यांच्या पायाजवळ आला, त्यांना रुतला आणि त्याच्यामधून रक्त निघालं. महाराज याचप्रमाणे महाराज लोक जमीन खणतात किंवा तिची कुळाही म्हणजे कुठलाही करतात, तेव्हा हे तिच्या कर्माच्या फळामुळे असते घडते असे मानावं की काय. किंवा आपण जमीन पेरतो, पेरल्याच्या नंतर पीकही घेतो, पीक घेतल्यानंतर नांगरती करतो, त्याच्यात काही कचर काढी आपलं पेटूनही देतो. म्हणजे कितीतरी आपण असं वेदनासारखं देतो म्हणतात, तर ते तिच्या कर्मफळामुळे घडते का कशामुळे घडते म्हणतात, हे कसं काय मानावं म्हणतात. ते म्हणतात नाही म्हणते. महाराज भगवान बुद्धांच्या पायात दगडाचा एक तुकडा लागला होता त्याचेही असेच आहे म्हणतात. किंवा भगवान बुद्धाला अतिसार झाला होता म्हणतात, तो सुद्धा त्यांच्या कर्मफळामुळे नाही तर म्हणजे संतीत पाठामुळे होय म्हणतात. यामध्ये कर्मफळ संनिपात याचा तिळमाळ संबंध येत नाही म्हणतात. याशिवाय आणखी जे काही दुःख तथागताला झाले होते म्हणतात त्याचे कार्य त्यांचे जे काही कारण आहे म्हणतात त्यांचे स्वतःच्या कर्मफळापासून नसून तर 6 दुसऱ्यांच्या दोषा आहेत म्हणतात. जे काही भगवान बुद्धाला वेदना जे काही झालं म्हणतात हे त्यांच्या कर्मफळापासून नव्हे तर दुसऱ्यांचे जो काही 6 प्रकारचे दोष आहेत म्हणतात त्या दोषापासून झालेले आहेत. महाराज संयुक्त निकायातील मोलीय शिवक सूक्तामध्ये देवधी म्हणजे देव भगवान बुद्धानेच म्हटले आहे की शिवक संसारात काही यातना तर प्रीत प्रकोर आवल्यामुळे होतात. आपल्याला संसारामध्ये राहावं लागेल तर थोडंफार होणारच आहे म्हणतात. याची जाणीव स्वतःला देखील झाली पाहिजे म्हणतात, होऊ शकते म्हणतात. आणि हीच बाब आहे म्हणतात सर्वज्ञ लोकांनी मान्य करतात की सर्व प्राणी सर्व प्रकारची सुख दुःखी किंवा अन्य कष्ट प्राणी मात्र भोगावे लागतात. याचे कारण केवळ स्वतःचे पूर्वजन्मेचे कर्मफळ आहे म्हणतात. असे जे काही श्रमण परिवारजक म्हणजे आकर्मणात मानतात स्वतःच्या ज्ञानाची फसवणूक करीत आहेत त्या लोकांच्या अनुभवाची
अनुभवाची ते चेष्टा करतात असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मी म्हणतो की त्यांचे असे मत चुकीचे आहे. कफ, वायू, संनिपात आणि इत्यादी समस्त बाह्य दोषापासून उद्भवणाऱ्या कष्ट, यातना याच्या संबंधी देखील असे समजले पाहिजे. याच्याविषयी स्वतः समजून घेतले पाहिजे आणि समस्त लोकांनी देखील समजले असे मानतात. शिवक सर्व दुःख, सर्व सुख, दुःख, उपेक्षा, वेदना भोगाव्या लागतात. त्या स्वतःच्या पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे होत असे आहे म्हणतात. काही नाही म्हणतात. आपण म्हणतो यांना आपल्याला दुःखी केलं, त्यांना आपल्याला दुःखी केलं, त्यांना आपल्याला असं दिलं, दुःख दिलं, हे दिलं, ते कोणीच कोणाला दुःख देऊ शकत नाही आणि कोणीच कोणाला सुख देऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये दुःख जर उत्पन्न करायचं असलं तर आपलं मनच त्याचं कारणीभूत आहे आणि सुख जरी आपल्याला उत्पन्न करायचं असलं ते पण आपल्या मनावरच अवलंबून आहे म्हणतात. सर्व गोष्टी सुख आणि दुःख हे सर्व आपल्या मनावरच आहे म्हणतात. स्वतःच्या मनावर आहे, स्वतःच्या कर्मफळामुळे आहे म्हणतात. दुसरं कोणी याचं करू शकत नाही म्हणतात. ते आपल्या स्वतःच्या ज्ञानाची व इतर लोकांच्या अनुभवाची अवहेलना करतात. त्याचप्रमाणे दोन्ही केवळ लोकांची फसवणूक करीत असल्यामुळे मी म्हणतो की त्यांचे म्हणणे एकदमच चुकीचे आहे. महाराज यावरून असा सारांश निघतो की सर्वच दुःखाचे व कष्टाचे कारण आपल्या पूर्वजन्मीचे कर्मफळ नाही. तेव्हा आता तुम्ही भगवान बुद्धांनी आपल्या बुद्धत्व प्राप्ती पूर्वी सर्व पापांना क्लेश जाळून टाकले होते हे विधान विश्वासपूर्वक मानल्या पाहिजे होते. तर की भगवते म्हणतात किंवा भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त करण्याच्या अगोदर सर्व देश मारून टाकले होतात का? ते या ठिकाणी नाही. ज्या वेळेला बुद्धत्व प्राप्त करतात, तप करण्याला बसतात भगवान बुद्ध, त्यावेळेला सर्व दुःख, जे काही आपत्ती, जे काही विपत्ती, सर्व काम, क्रोध, मोह, माया, तृष्णा, वासना, पारमिता परिपूर्ण होतात. त्यांच्या सर्व गोष्टी, सर्व या निसर्गाचा अभ्यास होते त्यांना. जे काही या निसर्गावर अशी कोणतीच गोष्ट नाही राहत की भगवान बुद्ध जाणू शकत. प्रत्येक अनुभव, प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक हवेचा, पाण्याचा, झाडाचा, वायूचा, किड्याचा, माकोड्याचा, जीवाचा, मानवाचा, कर्मफळाचा, जे काही पायापासून तर डोक्यापर्यंत माणसामधलं शारीरिक जे काही आहे आणि डोक्यापासून तर पायापर्यंत भगवान बुद्ध पूर्ण नस आणि नस, जिथून आपण जेवण केलं तर कुठं जाते, तिथून कुठं पचन होते, तिथून कुठं आवश्यक वस्तू काय लागते शरीराला, भगवान बुद्धाने पूर्ण माणसाची जळ, जी काही मुलं असते ना झाडामधली, ती मेन जळच भगवान बुद्धांनी त्यामधून ज्ञान प्राप्तीमधून शोधून काढले आणि सर्व दुःखातून ते मुक्त झाले. म्हणून तोच मार्ग त्यांनी आपल्याला दिला. तो मार्ग म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग. सर्व गोष्टीच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर आर्याष्टांगिक मार्ग आहे. बरोबर आहे म्हणते आपले म्हणणे, मी सहर्ष स्वीकार करतो. मी चांगल्या वृत्तीने आपले स्वीकार करतो म्हणतात. भगवान बुद्ध समाधी का लावतात म्हणतात. म्हणते नागते भगवान बुद्धाला जीवनात जे काही करावयाचे शिल्लक राहिले होते ते त्यांनी बोधिवृक्षाखाली बसूनच सर्व काही इष्ट ध्येय लाभलेले कार्य पूर्ण केले. भगवान बुद्धाचा अंतिम कुठं ध्यान प्राप्त झालं? भगवान बुद्धाला बोधिवृक्षाखाली. कारण की त्यांचा अंतिम संकल्प होता ना तो की माझं शरीर जरी नष्ट झालं तरी पण मी आता उठणार नाही. मग तो वृक्ष होता बोधिवृक्ष, जे काही राहिलेलं होतं. त्या बोधिवृक्षाखाली बसून सर्व कार्य त्यांनी पूर्ण केलं, करून टाकलं होतं. परंतु पुन्हा त्यांना करण्यासाठी काही शिल्लक राहिलेले नव्हते. एवढेच नव्हे तर केलेल्या कृत्यवाचा पुन्हा कधीही जोडण्यासारखे काही राहिलेले नव्हते. याचबरोबर असेही ऐकण्यात येते की त्यांनी 3 महिनेपर्यंत समाधून लावून शांतमय अवस्थेत होते. असे आपण लोक म्हणता येणार. ते कसे काय म्हणता येईल? म्हणतात किंवा भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं, मग 3 महिने भगवान बुद्ध कंटिन्यू बसले. ते म्हणतात मिलिंदराजे हे कसे काय म्हणता येईल? म्हणतात नागसेन म्हणतीला म्हणतात ते, किंवा भगवान बुद्धाच्या ज्ञानामध्ये जुळण्यासारखं काहीच नाही आहे आणि त्याच्यामधलं काढण्यासारखं काहीच नाही आहे ना. जे आहे ते ज्ञान परिपूर्ण आहे, तेच माणसाला मरेपर्यंत पण माणूस घेऊ शकत नाही. एवढं मोठं
ज्ञान आहे म्हणतात व त्याच्यामध्ये टाकण्यासारखंही काही नाही आहे आणि त्याच्यामधून काढण्यासारखंही सुद्धा काहीच नाही आहे. तर हे आपण कसे म्हणता येईल म्हणतात म्हणते भगवान बुद्धांनी जर बोधी वृक्षाखालीच आपले सर्व इष्ट ध्येय साध्य करण्याचे कार्य संपवले होते तर त्यांची पुन्हा 3 महिन्यापर्यंत समाधी लावून बसण्यात घालवलेले हे विधान खोटे ठरते. आणि जर भगवान बुद्धाने खरोखरच 3 महिने म्हणजे भगवान बुद्धाने म्हणतात 3 महिनेपर्यंत जे काही बसलेले होते म्हणतात 3 महिन्यापर्यंत समाधी लावून बसण्यात घालविले म्हणतात तर बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी आपले सर्व इच्छित साध्य केले होते हे विधान खोटे ठरते म्हणतात. करावायचे ते सर्व कृत्य केल्यामुळे आता त्यांच्यामध्ये काही शिल्लक राहिले नाही तर ते बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर समाधी लावून बसण्याची त्यांना काय आवश्यकता होती म्हणतात. कारण त्यांनी आपले कर्तव्य पूर्वीच संपवलेले होते ना किंवा बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर 3 महिने बसण्याचं काहीच कारण नव्हतं कारण की त्यांनी सर्व गोष्टी आपल्यामधल्या पहिलेच मुक्त केल्या होत्या. मग आता हे बसण्याचं काही कारण नव्हतं. म्हणते जो आजारी असेल लाचा म्हणजे त्याला औषधीची गरज भासते असे निरोगी माणसाला औषधाचे काय प्रयोजन. भुकेल्याला भोजनाची आवश्यकता असते. जेवण करून तृप्त झालेल्या माणसाला भोजनाची आवश्यकता नसते. तसेच कार्य अपुरे राहिलेले असते त्याला समाधी लावून बसण्याची आवश्यकता असते. म्हणजे जर कोणतं कार्य अपुरं राहिलं असेल किंवा प्राप्त करण्याचं राहिलं असेल त्याला ते समाधी लावण्याची आवश्यकता असू शकते म्हणतात. ज्याचे नाही ना ज्याला आवश्यकता आहे त्याला हा खराच आहे म्हणतात की त्याचे योग्य उत्तर समजून माझी समजूत घालावी. महाराज भगवान बुद्धाने बोधी वृक्षाखाली सर्व कार्य समाप्त केले होते आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देखील ते 3 महिन्यापर्यंत समाधी लावून बसले होते. याही 2 बाबी खऱ्या आहेत म्हणतात. हे सत्य आहे म्हणतात. जे तुम्ही काही सांगितलं म्हणतात ते आहे सत्य आहे म्हणतात. समाधी पुष्कळ काही चांगले गुणधर्म आहे म्हणतात. सर्व बुद्धांनी समाधीच्या मार्गाने योगानेच बुद्धत्व प्राप्ताचा लाभ करून घेतला आहे. म्हणूनच ते बुद्धत्व लाभ करून घेतल्यानंतरही सुद्धा समाधीचा चांगल्या गुणाचे सदैव स्मरण पुन्हा पुन्हा समाधीचा ते उपयोग करतात. जरी भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होतं एवढं मोठं ज्ञान होतं तरीही भगवान बुद्ध ध्यान साधना आणि समाधीचा मार्ग सतत त्यांचा सुरू राहत होता म्हणतात. वेळोवेळी पुन्हा पुन्हा ते त्या समाधीचा उपयोग करीत होते म्हणतात. महाराज समजा कुणी एका माणसाने राजाची सेवा केली त्यामुळे खुश होऊन राजाने त्यास फार मोठे इनाम दिले. आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे लाभलेल्या बक्षिसाचे स्मरण करून तो अधिकच सेवेमध्ये तत्पर झाला असता. कुणी दीर्घ आजारी पुरुष आपल्या आजाराची योग्य प्रकारे ऋतुजा व्हावी म्हणूनच कुणी एका वैद्यास चांगली रक्कम देण्याचे मान्य करून त्याची सेवा सुद्धा निष्ठापूर्वक करतो असे त्याला गुणही चांगले घडून येतात. अल्पविधान तो चांगला निरोगी होतो. परंतु झाल्यावर देखील त्या वैद्याच्या उपकरणाचे स्मरण करून तो आणखी सेवा करतो. याचप्रमाणे मला सर्व बुद्धांनी समाधीच्या योगानेच बुद्धत्व प्राप्त करून घेतलं म्हणतात आहे. त्या समाधीच्या गुणाचे स्मरण करून बुद्धत्व लाभ करून घेतला आहे. त्या समाधीच्या गुणाचे स्मरण करून बुद्धत्व लाभ केल्यानंतर देखील ते त्या समाधीची सेवा करतात. जरी बुद्धत्व प्राप्त झालं असेल तरीही त्या गोष्टीचं स्मरण आणि त्याची सेवा पुन्हा पुन्हा करत असतात म्हणतात ते. म्हणून महाराज समाधीचे 28 कारणे 28 चांगले असे गुण कोणते आहेत हे प्रकरण आपण उद्या करू.